नमस्कार मित्रांनो, बघा किती चांगली दिसायला लागली आज ही. मी दररोजच चांगली दिसतो. मी पण कसला गोरा दिसतोय. मागच्या व्लॉग मध्ये मी किती काळा दिसत होतो. हा. तर ठीक आहे, मागच्या वेळी तुम्ही बघितलं आम्ही वीरला गेलतो, तर यावेळी आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे जिथं ऋषाली गेली, मी नाही गेलो कधी. आम्ही ना ठरवलंय दर महिन्याला ना म्हणजे बाळाचा बर्थडे असेल तिथे आम्ही ठरवलं तर कुठेतरी आहे. फिरणार आहे. ठरवलं तर त्यामुळे आहे. हा कुठे कुठे फिरतो आम्ही प्रत्येक महिन्याला फॉलो करा बघण्यासाठी. आत्तू बघा सगळी आम्ही इथं येऊन तयार होऊन बसलोय आणि थांबलोय आत्तूसाठी. का आत्तू आली, आत्तू आली, आत्तू आली, लपली आत्तू. आणि आज विनबाई पण सॉरी या पण एकत्र चालले दोघी. हा. पहिल्यांदा आम्ही असं कुठेतरी फिरायला चाललोय. आणि बघा ही सोनू माग आणि ऋषाली सेम दिसायला लागलेत. आम्ही हेअरस्टाईल सेम केले सगळं सेम. आणि आज 15 चांगली दिसायला लागली. तिला आता स्किन केअर ट्रीटमेंट चालू केली. मी चांगलीच दिसते. आणि आज ऋषाली गाडी चालवणारी कार अशी बोलली. हा थांबा बघा फक्त कसं पोहोचते. आणि आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला माहित नाहीये ना. हो अजून नाही माहित त्यांना. थांबा मग. मला पण नाही माहित, मी पण नाही गेलो ग तिकडं. नाही गेलो ना मी. नाही हा मग नाही गेलो. आम्ही दत्ताच्या ठिकाणी चाललो. मग तुम्ही गेस हो करा का? दत्ताचं कुठं मंदिर आहे असं जे फेमस शिरवळच्या पासून. मित्रांनो आम्ही आता निघालोय नेहमी जसं म्हणतो तसं गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि नेहमी जसा बाळा तुकडा असतो तसंच तो कोपऱ्यात आत्ताच्या मांडीवर निवांत बसलाय आपला. आणि आता तुझं कॉलेज होतं बरं. स्ट्रिक्ट कॉलेज होतं कंपल्सरी. आणि आता आजारी आहे. आणि आता तुझे फ्रेंड कोण बघत असतील तर सरांना पाठवा व्हिडिओ. हा खरंच ही बघा आता आजारी आहे. बघा मम्मीच्या खांद्यावर ना काय उगवलंय काय माहिती. चाकला याला. आणि आम्ही आलोय बघा इथं दत्ताचं मंदिर आहे. आणि आम्ही कुठं आलोय सांग ग ऋषा. आम्ही आलोय नारायणपूरला. येस. माझ्या मम्मीनं नवस केला होता लग्न व्हावं म्हणून. मग मला दत्तासारखा नवरा भेटला. आयुष्यात खूप जरा जास्तच बोलली ती, पण चांगलं वाटलं मला. पण नवरा तर चांगला भेटला. हा ठीक आहे. नवस केलं म्हणून ते फाडायला आलो आम्ही. मित्रांनो आम्ही आमच्या बाळाचं नाव काढतो गणपती यायला. तुम्हाला समजलं तर सांगा, आम्ही तर काय सांगणार नाही तुम्हाला. मेहनची कला आहे बरं काही. मस्त काढलं ते. तुम्हाला प्रॅक्टिस झाली असेल आता ना. कुठलंही नाव सांगितलं तरी सगळं येणार का? कुठल्याही नावाचं. 10 वर्षाची प्रॅक्टिस. हा का? त्यांचा नंबर पण आहे बघा तिथं, दाखवतो तुम्हाला. ऑनलाईन पण त्याकडून हा. फोटो पाठ. आता आपण घरच्यांचं रिएक्शन घेऊया. सोनू आहे बघ. नाव ओळखलं का? बोलू नको. हा कसं वाटतंय? चांगलं आहे का? कुठे कुठे लिहिले ओळखा बरं. मम्मीला दाखव, सासू मम्मीला. हो बस काय केलंय. चांगलं नावच मम्मीने घेतलं. नाव नको घेऊ, नाव सांगायचं नाही. आता कसं भारी वाटतं ना, कसं दिसतं, छान आहे का? हे सद्गुरू महाराज आहेत. सद्गुरू नारायण महाराज म्हणजे अण्णा महाराज पण म्हणतात ह्यांना. हा पण आणि ह्यांचे खूप हे सगळ्यात मोठे भक्त होते दत्त महाराज. यस. ऋषा इकडं बघ. हा. आता तोंड माझं लय घालत फुकट. जेव्हा आपण लिपस्टिक लावायला विसरतो ना तेव्हा हे खायचं. ऑटोमॅटिक लिपस्टिक लागते का? उन्हाळ्यात आज झालं की बाई असतात. आणि काकांनी एकदम मस्त करून दिलाय आम्हाला गोळा. घरचा त्यांनी, बनवतात हो. ते कलर. त्यामुळे खूप चांगला टेस्टी पण आहे. इथं मंदिराच्या इकडे ते उजव्या साईडला. स्नॅप आहे. आणि हे बघा आणि ही स्नॅप गर्ल, जेन्सी स्नॅप गर्ल ही. आणि आम्ही व्लॉग वाले युट्यूबर. हो का? जरा गोळा काढा बाहेर. फक्त याची टेस्ट करा. व्हिडिओ फक्त टेस्ट. ते काय चालूच आहे बघा. काकांनी जरा ही मलाई दिली, मलाई टाकून. याचा गोळा 40 रुपयाला असतो. डिश मध्ये येतो म्हणजे चमच्याने खायसारखा. हा का? कसं वाटतं? जरूर ह्यांना भेट द्या. हो मी सांगितलं की बनवतो युट्यूब युट्यूब वरती टाकायला. मंदिर बघा तिकडे, मंदिराच्या लगेच उजव्या साईडला. तिचा स्नॅप आहे. आमचं हे बघा असं वाटतं. सोनू इकडे बघ. सोनू इकडे बघ.
असं वाटतं सोनन ऋषालीला विमल खाल्लंय काय यार छी, छी, छी. तुमचं बघा आम्ही तर लिपस्टिक लावल्यासारखं तर वाटतंय बोल असं यूपी बिहार के वाट रे आम्ही आणि हे दोघं मागे इन बाई पण आता तसंच वाटणार आहे थोड्या वेळाने दिसतोय तो पुरंदर किल्ल्याचं मित्रांनो. आता तुम्ही पुरंदर किल्ला बघितला ना, इथूनच सरळ गेलं की जेजुरी लागते. आणि जाणार आम्ही तिथे जाणार तिकडे. हा जेजुरीला आम्ही जाणार. मी यांना म्हणत होते मला लग्न झालं लगेच घेऊन चला, कारण माझी इच्छा की उचलून घेऊन जायला पाहिजे. आता बाळ बी झालंय. तिकडनं घेणार आहे, एका खांद्यावर ऋषाली एका खांद्यावर बाळ असणार आहे. हा चालणार आहे जावाला घेऊन. ते बघायचं असेल कमेंट्स मध्ये नक्की सांगा. भर रस्त्यात आम्हाला एक झाड मिळालंय, त्या झाडाखाली आम्ही आता जेवायला थांबणार आहे. आणि ऋषा मम्मी बघा जे घेऊन चालले बाळाला, दोन काय सिलेंडर उचलले आणि चिक्कूच झाड आहे बघा. ए घ्या माहिती तिथे चिक्कू पण खायला होईल. हे बघा आम्ही कशी बसलो सगळी एकदम. आम्ही पंगत मांडली, पंगत नाही तर आम्ही खायला घेणार. वडापाव पण आम्ही घेतलाय आणि घरचं पण घेऊन आले, चपाती भाजी तीच खायची. टीव्ही कुठलं मित्रांनो चिक्कू चोर बघायचं का? चिक्कू चोर कसं शोधत फिरतायत बघा चिक्कूला. फोडायसाठी नाही ते आता म्हणत तर खाण्यासाठी ते आपलं कलेक्ट करतात. आणि बघा हे आमच्या बबडीनं पण चिक्कू खाल्ला आणि त्याचं निम्मी चिक्कूची फोड आजीनं खाल्ली म्हणून तो चिडला होता त्याच्यावरती. त्याच्यात चिक्कवाला लय चिक्कू देतं. हा ज्याचं कोणाचं झाड आहे शाउट आउट त्याला. चालतंय नाही घेत वरत पिक्चर दाखवते का अगं. तर मित्रांनो आम्ही चोरता आमची चोरी पकडली गेलेली आहे. आजीने आम्हाला ओरडलेलं करून काय म्हणते ती म्हटली खाली पडलेलं घ्या, कारण हे अजून जरा कच्चे आहेत. बरोबर आहे त्यांचं पण आम्ही तरी पण 3-4 घेऊन जातो. अगं का हे अगं ऋषी त्याला काय झालं अचानक? काय नाही तो मुद्दा म्हणून खोटा खोकला काढतो मी लक्ष देईना म्हणून. हा का मुद्दाम खोकला काढतो का पोरं अशी. लय चॅप्टर आजकालची छोटीशी पोरं. ऋषालीला विचार, ऋषाली सगळं सांगणार आहे थोड्या दिवसांनी. ट्रेनच झाली आता. जावई पण चोर आहे, सासू पण चोर आहे. का सासू मम्मी करा गाडीत बसली. काय झालं काय नाही तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. अगं तिथं आम्ही थांबलो सोनून मी पाणी प्यायसाठी, पण तिथं त्या आजी भेटल्या. त्या म्हटल्या तुमच्यात एखादी मुलगी आहे का? आमचं मुलगा खरं तर त्यांना सोनूच पसंत पडली होती. सोनू पोरगी करायचंय का हिचं लग्न? अहो म्हणलं ही पोरगी लय आमची बारकी आहे अजून. मग म्हणलं दुसरी आहे का तुमच्याकडं? म्हणलं आहे दुसरी. थांबा आता ती कोण आहे ती लवकर नाही सांगणार आम्ही. आता कोण आहे ती आधी जरा बघायचं, पत्रिका वगैरे कशी जुळत्या बघायचं आणि मग तिचं नाव पडायचं. आणि एवढं बोलून आम्ही फायदा काय केलाय? 2 किलो चिक्कू आणि 2 पपया फुकट मध्ये. फक्त 5 मिनिट बोलून. चला आता असं मम्मीला फक्त पॉलिटिक्स मध्ये उतरून शरद पवारला खातील. गणूकडे कोण हे चालत वाटतं. चालतंय आता पुढे भेटूया, काय असेल तिथं भेटूया डायरेक्ट. मित्रांनो ॲज युजल आमचा व्लॉग एंड करायचा राहिलाय. तर आज छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा, आणि आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. आता बाय.